नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. पहिलीच बातमी अकोल्यातून आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळा या गावामध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. हिदायत पटेल हे मस्जिदमधून बाहेर येताच त्यांच्यावर एका व्यक्तीने चाकू हल्ला केला. हिदायत पटेल यांच्या मानेवर आरोपीने वार करून त्यांना गंभीर जखमी केलंय. गंभीर अवस्थेमध्ये सुद्धा हिदायत पटेल यांनी स्वतःला सांभाळलं आणि त्यानंतर त्यांना अकोट येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अकोल्यामध्ये हलवण्यात आलंय. हिदायत पटेल यांच्यावर हा हल्ला कोणत्या कारणानं झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र आपसी वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. पोलीस मारेकरीचा शोध घेत आहेत. अकोट येथील खासगी रुग्णालयातून अकोला नेण्यास रुग्णवाहिकेमध्ये ठेवतावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने परत त्यांना त्याच खासगी रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलाय. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया. सचिन सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सचिन, नेमकी या संदर्भात नेमकी काय घटना घडलेली आहे या संदर्भात सचिन सावंत यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. काँग्रेसचे प्रवक्ते की काँग्रेसच्या उपाध्यक्षांवर सचिनजी अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे. कुठला हा वाद असू शकतो, कोणी हल्ला केला असू शकतो, तुम्हाला कोणावर संशय? नाही, या संदर्भामध्ये मला एवढंच आहे की चिंताजनक घटना आहे. कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्रामध्ये कुठलाही धाक राहिलेला नाही आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या बेधडक घटना आहे का मोठ्या नेत्यावरती असा हल्ला होऊ शकतो. ज्यांनी खासदारकीची निवडणूक तिकडनं लढली, आमचे जिल्हाध्यक्ष ते राहिले काँग्रेसचे, आता वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, आणि तरी अशा पद्धतीचा जर त्या ठिकाणी हल्ला होण्याची जर धमक लागत असेल तर कायदा सुव्यवस्थेत धाकच नाही आहे. त्यामुळे या विषयाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावरती कारण काय आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की तात्काळ या आरोपीला जेरबंद केलं जाईल. नाही, आपल्याला कोणावर संशय आहे? कारण आपसी वादातून झालाय अशी चर्चा तिथे स्थानिक पातळीवर सुरू आहे. या संदर्भामध्ये काय सत्य कारण आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे, एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. बरं, ठीक. धन्यवाद सचिनजी, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका स्पष्ट केली. आता यानंतर या संपूर्ण प्रकरणाची अपडेट जाणून घेऊयात. आमचे अकोल्याचे प्रतिनिधी कुंदन जाधव या संदर्भातले अपडेट देतील. कुंदन, आपसी वादातून हल्ला झाल्याचं कळतंय. सध्या त्यांची प्रकृती तिथे कशी आहे आणि सध्या तिथे वातावरण काय आहे? बरोबर आहे, आपसी वादातून हा हल्ला झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र नेमकं त्या हल्ल्याचं कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. हे सर्व कारण पोलीस चौकशीनंतरच समोर येईल. मात्र हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी दोनदा लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या या नेत्यांवर हल्ला होणं हा खरंच एक मोठा धक्का एका कोणत्याही राजकीय पक्षाला बसू शकतो. हिदायत पटेल हे मस्जिदमधून बाहेर येताना त्यांच्यावर त्यांच्याच गावात मोहाळा या गावात हल्ला झाल्याची माहिती आलेली आहे आणि त्या गंभीर अवस्थेतही स्वतःला सांभाळत हिदायत पटेल हे त्या रुग्णालयासाठी एका मोटरसायकलवर बसताना आपल्याला एका त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तर ही एक चांगली बाब आहे की स्वतःला सांभाळत त्यांनी स्वतःला रुग्णालयात दाखल केलेला आहे. मात्र त्यांची आता प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अकोल्यासाठी हलवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील उपचार अकोल्यात होईल. मात्र तपासानंतरच नेमकं कारण आणि हल्लेखोर या दोन्ही गोष्टी समोर येऊ शकतील. जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सर्वप्रथम मराठी पत्रकार दिवसची सर्वांना शुभेच्छा. आजचा जो विषय आहे ज्वलंत आणि गंभीर विषय आहे. सायबर फ्रॉड्स संपूर्ण देशात एक मोठा विषय बनलेला आहे आणि याचं डिटेक्शन खूप क्लिष्ट आणि कठीण असतो. परंतु एक मोठी कारवाई क्राईम ब्रांच, मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाची टीम्सनी केलेली आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरी यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. यावेळी संतोष धुरी यांनी मनसे सोडण्यामागची खदखद देखील व्यक्त केली. त्यासोबतच त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या रणनीतीवर अत्यंत गंभीर आरोप केले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जवळ केल्यानंतर त्यांनी पक्षाचा पूर्ण ताबा घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तर मनसे राज साहेबांनी उद्धव ठाकरेंना सरेंडर केलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलं. त्यामुळे संतोष धुरी यांनी हे केलेले आरोप यावर आता मनसेकडून काय उत्तर येतं तेही पाहावं लागेल.
ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेली, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं. आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. कुटुंब वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं? नाही, कुटुंब वगैरे ना, म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे, ठाकरे परिवारासाठी मनसेचा बळी गेला तसंच समजायचं आता. आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काय नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही. मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. या ठिकाणी मुंबई शहरामध्ये हिंदुत्वाचा भगवा रंग हा टिकला पाहिजे. मुंबई शहराचा रंग हा बदलू दिला गेला नाही पाहिजे. आणि जर अशा प्रकारच्या काही जिहादी आतंकवादी ताकदी शक्ती जर मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छितात, तर त्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन अशा प्रकारच्या सर्व आतंकवादी जिहादी देशविरोधी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवण्यासाठी संतोष धुरीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे, भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाही, लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. खरं म्हणजे संतोष धुरी जो निर्णय घेतलाय तो काही दिवसांनीच पश्चाताप नक्की होईल त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे जे आरोप करतोय ना, ज्याने तुम्हाला ओळख दिली ना, त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. कसली निष्ठा रे ही? हिरवं रक्त ही सगळी स्क्रिप्ट आहे. दोन्ही ठाकरे आडनावाचा ब्रँड आहे. त्यांनी निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला आनंद झाला होता. तुम्हाला उमेदवारी हवी होती, नाही मिळाली म्हणून तुम्ही गेले, स्वार्थासाठी गेलात. आम्ही ह्यांच्यावर आता ह्याच्यानंतर चौकाट बोलणार नाही आम्ही. ज्या व्यक्तीला म्हणजे असं म्हणतात ना, असं उचलून त्याला मोठं करणं, हे काम पक्षाने राजसाहेबांनी केलं, त्याला नावारूपाला आणलं. अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत. एका किरकोळ एका निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते एक मला वाटतं की त्यातून त्यांची मानसिकता कळते की तुम्ही किती स्वार्थी आहे, किती स्वार्थीपणा दाखवणार. पक्षाने काय कमी केलं तुम्हाला, तुम्ही कोण होतात, काय होतात, आणि आता आजच्या तारखेला तुम्ही कोण आहात, कुठल्या जागेवर आहात. तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत. तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता. मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा?
दरम्यान संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहे, त्यामुळे आता घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. संतोष धुरी यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि आता त्यानंतर संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. मनसे नेता संदीप देशपांडे आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आहेत. या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. प्रणाली, आता संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण काय? कारण आता संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश तर केलेला आहे, तर या भेटीमागे काय नेमकी चर्चेचं कारण आहे? ज्या पद्धतीने संतोष धुरी यांनी पक्ष सोडलेला आहे किंवा ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, त्यानंतर अशा खूप वावटळ्या उठलेल्या आहेत की मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर भगदाड पडणार आहे. मनसेचे अनेक कार्यकर्ते यांनी मनसे सोडण्याची तयारी केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे जे की मुंबई शहर अध्यक्ष आहे, त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ताबडतोब बोलवून घेतलेलं आहे. एकूणच संतोष धुरी यांच्या जाण्याची कारणं आणि त्याचबरोबर इतर म्हणजे पक्षातली इतर जी मंडळी आहे जे विचार करतायत की पक्ष बदलला जावा का, तर या संदर्भातली माहिती घेण्यासाठी पक्षाचं किती मोठं डॅमेज येत्या काळामध्ये होत आहे ही सगळी माहिती घेण्यासाठी संदीप देशपांडे यांना राज ठाकरे यांनी बोलवून घेतलेलं आहे. आता राज ठाकरे हे संपूर्ण डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीनं करतात ते बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीनं एका मागोमाग पक्षातील लोक ही जायला लागली आहे, कारण पक्षाच्या खूप पडत्या काळामध्ये सुद्धा संतोष धुरी आणि संदीप देशपांडे तर अजूनही आहेत, ते मुंबई अध्यक्ष सुद्धा आहेत, परंतु पक्षाच्या एकूण पडत्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलंय. पक्षाची बाजू लावून धरलेली आहे. पक्षाला मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये ठेवण्याचं काम खरं तर या दोघांनी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांनी केलं होतं. नक्कीच आता त्यांच्या जाण्याने आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच अनुषंगाने संदीप देशपांडे राज ठाकरेंची भेट घेत आहे. या संदर्भातले अपडेट घेतच राहू. धन्यवाद. पुढची बातमी पाहूया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा सावरकर यांचे विचार मान्य करावेच लागतील असं मोठं विधान भाजपाच्या आशिष शेलार यांनी केलंय. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भक्त आहोत. आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालणारे आहोत असंही शेलार म्हणाले. तसेच तुम्ही याल तर तुमच्या बरोबर आणि नाही आलात तर तुमच्या विना, तुमच्या विरोधात शिरला तर आम्ही आमचं काम करत राहू असा इशारा देखील आशिष शेलार यांनी अजित पवारांना दिलेला आहे. त्यामुळे आता महायुतीमध्येच अंतर्गत वाद निर्माण झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता यातूनच जुंपण्याची शक्यता आहे. रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू. दरम्यान अमोल मिटकरी यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार यांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलेलं आहे. प्रिय आशिष शेलारजी, दादा आणि दादांचा पक्ष तुमच्या आशीर्वादाच्या नेतृत्वावरच चालला पाहिजे. हा जो तुमचा अट्टहास आहे, हे जे तुम्ही ठासून सांगत आहात त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहिती. तुर्तास इतकंच सांगेल, आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीशी बांधील आणि प्रामाणिक होतो, आहोत आणि राहू. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरीही आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजानं का होईना स्वीकारावीच लागते. हे त्रिवार सत्य आहे. जय शिवराय, जय भीम. अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी हे ट्विट केलंय. यानंतर आता पुढची बातमी पाहूया. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील कारभारावर बोट ठेवत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी पुस्तकाचं मागील पान उलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना थेट पटलावर त्यांना इशारा दिलेला आहे. आणि आता याबाबत अजित पवार काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या समन्वय समितीमध्ये ठरल्याप्रमाणे अजित पवार यांनी बोलावं, अन्यथा बोलण्यासारखं बरंच काही आहे असं देखील बावनकुळे बोलायचं चुकले नाहीये. तर 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप असून आपण सत्तेत बसतो हे सांगणं म्हणजे अभिमानाची बाब नाही म्हणत या प्रकरणात देखील बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलटले आम्ही, मागची पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही. त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही, आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची. अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा आहे. 70,000 कोटीचा घोटाळाचा आरोप केला. त्यांच्यासोबतच आज मी बसलेलो आहे. ठीक आहे, ते काही खूप काही अभिमानास्पद नाहीये. शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षा रक्षकाने बंदूक दाखवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या व्हिडिओवर आमदार जगताप यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत आरोप फेटाळलेले आहेत. संबंधित व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांनी आधी त्याची शहानिशा करायला हवी होती. चुकीची माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. याच वेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर देखील टीका केली. पोलीस कुठं असणं हे सगळ्यांबरोबरच पोलीस असतात. जे काही आता आपण पाहतो की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सभागृहामधले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर असतातच. पण त्याची वस्तुस्थिती कुणीतरी एखाद्या चिल्लर लोक जे असतात ते कुठेतरी व्हिडिओ आपल्याला पाठवतात आणि त्याची आपण शहानिशा न करता आपण जे पोस्ट करतो याचं काही लोकांना समजलं पाहिजे, भान पाहिजे की कुठला व्हिडिओ आहे, काय आहे.